शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा. 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन. शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल. अर्थसंकल्पानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट. पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार. अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा मेसेज सेवा सुरू. मत्स्य व्यवसायासाठी 1240 कोटींचा निधी, तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन योजनेसह बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मान्यता. मुंबई पुणे नागपुरात मेट्रोचं जाळं वाढवणार. पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता, तर मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद. योजना कायम सुरूच राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट. अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन. सीआयडीची बीएसआरच्या मालकाला व्हीआयपी ट्रीटमेंट. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 8 तासांच्या चौकशीचा फार्स करत शाही पाहुणचार केल्याचा दावा. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यामध्ये घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक. इराणकडे शरणागती हा एकमेव मार्ग. त्याशिवाय इराणसोबत चर्चा करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट. इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा. भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू. परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर, सत्य अहिंसेवर अवलंबून असावं. अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा. भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल. तर मोदींना सल्ले देणं बंद करा. भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. देशात घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या. प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर औद्योगिक कामांच्या ऐवजी प्रामुख्यानं गॅस उत्पादनासाठीच करा. पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश. अमेरिका इराण युद्धाचा केळी पिकाला 700 कोटींचा फटका. युद्धामुळे केळीचे 1500 ते 1700 कंटेनर अडकले. निर्यातदारांचे हजारो कोटींचं नुकसान होण्याची भीती. व्यापारी चिंतेत. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीमधील डॉक्टर खान कंपनीमध्ये स्फोट. आगीमध्ये 11 कामगार जखमी. 5 जणांची प्रकृती चिंताजनक. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. राजस्थान आणि गुजरात परिसरात निर्माण झालेल्या अँटी सायक्लॉनमुळे उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात. मुंबईचं कमाल तापमान सुमारे 38.9 अंशांवर. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी निर्णय. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.